ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। काय होय रे बापा, हे कुठून आले रे एवढे मोठे? चांगलेच भिडले हो तात्या. हे तर कैऱ्यावर कैऱ्याच खाऊ राहिले. येतं पिकूही नाही देऊ राहिले त्याले. तुम्ही इथंच थांबा, मी आणतो काळी ताईला हाकलाले. हट हट हट. तिकडे हट. व्हाना रे बाबा, तिकडे व्हाना. का लागू देसान तोंडाला एखादी कैरी? का पुरी लंपास करसान तुम्ही? हट हट हट. वाना बाबा जाना तिकडे. काय तरात देऊ राहिले रे बाय. कुठून आले हो तात्या एवढे? काय माहित कुठून आले तर एवढे. हट. व्हाना तिकडे बाबा. हट. 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 अरे तात्या तुम्ही बी राजो का बैल होय का ते? हा काही आपलं बैलासारखे आवाज देऊ राहिले त्याले. चालले चालले हो तात्या चालले हो. दास लागन त्याले, भेलेन ते आपल्याला. मग हे दिसलं त्याले टेम्पो हाती. त्याला माहिती बेकार काम आहे मग तात्याचं. तुम्ही बसा नामदेवराव, मी थोडेसे कसे लिंबू तोडू लागतो बायाले. 4 जण असताना थोडंसं लवकर झालं असतं काम. तरी 2-3 घंटे लागते रे बा आपल्याला आरामात. लय मोठं धुणं आहे ना. हा पाय आता हे बाबासाहेबाची मूर्ती धुतली का मग हे आजूबाजूचं धुणं आहे. एक तर पुरा कचरा गिचरा सगळं सफा करणं आपल्याला. 2 घंट्यात तर पुरं सफा होऊन जाते इथं. मग काय कलरवाले माणसं आले का कलर मारते ते. काय माहित आता तात्याले माणसं भेटले का नाही भेटले कलर कामाले. हे सगळं झाल्यावर फोन करून पाहा लागन. सरपंच तात्याले काय ऐकून नाही राहिले नाही काय, धडाधड काय म्हणून राहिले. हो ना, पहिले ते झाडायचं आणलं, त्याचे महिने चालू करून दिले. म्हणजे झाडाचं महत्व समजते बा, आणि झाडाची बरोबर काळजी घेतली जाते. आणि ते नाही होत तर बरोबर त्यानं कॅमेराचं आणलं. आणि ते नाही होत तर आता हे लाईटही आणले सौर ऊर्जावरचे. हा कॅमेरे सौर ऊर्जावरचे. अधिक लई आटम पडले आहे म्हणते बा. जाऊ द्या बा, आमचं मत तर वाया नाही गेलं नाही का रे बा सल्ल्या. नाही मत वाया नाही गेलं. हेच जर आपण म्हणायला दिलं असतं अधिक कोणाला दिलं असतं तर याची काही गॅरंटी नव्हती. याला हवाचा बोय नाही समजत. म्हणजे काय मला काय तू भायाड गियाड समजला काय? हा एवढी मोठी वकिली करू राहिलो, भायाड आहे का मी? हे आता कामं धंदे नसले केसा नसल्या म्हणजे येतो मी हातभार लावाले. तुम्ही तर भायाड समजू राहिले मला. मी काम केलेच असते ना. चेत्या तात्याले फोन कर, मला भेटला का नाही भेटला म्हणा कलरसाठी माणूस. हॅलो कुठं आहे सरपंच साहेब? वावरात आहे रे, लिंब तोडू राहिलो. बोल काय म्हणतं? सापडले का 2 माणसं कलरसाठी? अरे आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी फोन केला ना. नाही ना काय लेका, तुम्ही दोघं बी कलर मारणं शिकले नाही. मशिनीचा कलर पाहिजे त्याला आहे ना. तात्या ते फिनिशिंगचं काम आहे ना. हा फिनिशिंगचं काम मशिनीनं बरोबर येते. कसं आहे 14 एप्रिलचं सीझन आहे म्हणून माणसं भेटणं जरा कठीणच आहे तात्या. एक काम कर ना, तुम्हीच मार ना कलर. काय फरक पडू राहिला? अरे राजा मला जमलं असतं तर मग काय म्हटलं असतं तुम्हाला, मॅच मारला असता. सध्या मारता का नाही मारत कलर? कारण कसं आहे हे पाण्याचं काही समजून नाही राहिलं तात्या. हे पाणी कधी यान काय सांगता नाही येत म्हटलं. कसं आहे आपण कलर मारायचं होय पाणी याचं होय, त्याच्याच्या नाही मोठा विचार पडला ना कसं काय करावं. अबाय चांगलंच गरजू राहिलं ना एका वय, चांगलाच आवाज करू राहिलं. हे चांगलं धनाधन पाणी देऊन देईन मग काय करसा. त्याच्यापेक्षा म्हटलं 2-3 दिवस थांबून जा मग कलर मारू. अरे हा पण माणसं तर पाहा लागेल ना, त्याला तर तारीख द्या लागेल ना. नाही तर मग वक्तात थोडी भेटणार आहे. आम्ही 2-3 जणांना विचारलं, खाली हायच नाही म्हणते माणसं. त्याच्यानं तुम्ही आमच्या भरोशावर राहू नका, तुम्ही दुसऱ्याला विचारा आता. बरं ठीक आहे, ठेव मग फोन. 14 एप्रिलच्या कोणी खालीच नाही ना कलर माराले. आणि पाणी त्याच्यापेक्षा 2-3 दिवस बादच पकडा या पेंटरले आणि मारून घ्या मस्त कलर. नाही काय पाणी गिनी आलं तर अकात होऊन जाईल ना मग पुरा. पण तात्या काय म्हणून राहिले, का माणसं तर पाहून ठेवून द्या लागेल म्हणे. राहिले तारीख तर द्या लागेल, वक्तात थोडी भेटणार आहे. सकाळी 6 वाजता बसून आलो तर 2 खंबे लावणे झाले आपले 3 वाजेपर्यंत. आता जेवण घेऊन करू मग अधिक लावायला येऊन जाऊ. एखादा अधिक लावणं होऊन जाते. फोन कोणाचा वगैरे येऊ राहिला? हॅलो तात्या, हे 2 खंबे लावले झाडापाशी, अधिक कुठं लावायचा आहे? 2 खंबे झाडापाशी लावले ना, आता एक कामट्यावर लावून दे. बरं बरं, आणखी कुठं लावा लागते मग? मग ते सगळं मी शाहरुखाला सांगितलं आहे कुठं काय लावा लागते तर. हा त्याला माहित आहे. अरे मी काय म्हणून राहिलो होतो, काटलं कलर कामासाठी माणसं भेटन काय 2? मी तुम्हाला 15-20 मिनिटात फोन करतो. दोघा तिघाले फोन लावतो, आपल्या ओळखीचे आहे. आणि जर भेटले तर मग मी तुम्हाला फोन करतो. काय राजा हे 14 एप्रिलच्या ना माणसंच नाही भेटवायले, सगळे जण लागलेलेच आहे म्हणते. चेत्याला विचारलं तर तू पाय पण हा नक्कीच पाय बाबा. नाही तर मग कसं आहे तुमच्या दोघा तिघालेच कलर मार लागल. तात्या मशीनीनं कलर मार लागते ना, हाताला नाही जमत ना. फरक नाही आहे का? आम्हाला हातानं जमते बरसनं, मशीनीनं नाही जमत ना. तर पाहतो मी. हा फोन लावतो मी तुम्हाला 15-20 मिनिटात. आहे ना आपल्याशी दोघं तिघं आहे वैकीचे, सगळे जण थोडी गेले असं काही. नक्की फोन कर मला तू. हा ठीक आहे, जेवायला जातो आणि तिकडे लावून देतो मग खंबा. हा जेवण घेऊन करा तुम्ही, नंतर करा वाटल्यास. हा हॅलो तात्या. अरे अवकाळी पाणी आहे म्हणा, कधी येऊ शकते. 2-3 दिवस थांबून जा म्हणा, नंतर कलर मार जा. हा कलर मारताना पाणी आलं तर मग. अरे माणूस तर पाहून ठेवा लागेल ना, माणसं थोडी बघतात भेटते, ऍडव्हान्स देऊन द्यायचा. आणि मग जसं हे पाण्याचं थांबलं मारणं चालू कर रे बा कलर. जास्त दिवस राहिले नाही 14 एप्रिलले. काय म्हणून राहिलो, हे VRले कलर मारणं आहे. अरे जराशी धीर तर धरा म्हणा तात्याले. हे पाण्याचा मोसम जाऊ द्या, आहे ना लागन तेवढे कलर वारे आहे ना आपल्या अशी वळखीचे. चल जेवायला चल पहिले. नामदेवरा, ओ नामदेवरा, नामदेवरा काय करू राहिले हो?
बोला ना, गेम खेळू राहिलो मोबाईलात, गमून नाही राहिलं. मग चला बुवा, गेम केला. पाण्याचं कसं हो अबायला गरजू राहिलं ना, देते का आजच झोडपा? काही सांगता नाही येत, हवामानाचा अंदाजासमोर आपली काही चालत नाही. गमून नसन राहिलं तर मग हे फवाऱ्याची टँकी घ्या जरा पाठीवर आणि जरा फवारा मारून घ्या इकडे. नाही बाबा, ते नाही जमत आपल्याला, ते तुम्हीच करा, तुम्हाला जमते ते. अरे नामदेवराव काय पाहू राहिले मोबाईलला? काही नाही, गेम खेळू राहिलो बा, काय पाहता आता मोबाईलात. आणि कुठं आहे आपले सरपंच? सरपंच तिकडे बायासोबत लिंब तोडू राहिले. हे पाण्या पावसाच्या अगोदर लिंब तोडून घ्या म्हणे. आता बाया सांगितल्यावर काही गरज आहे काय? काही या माणूसही काही समजून नाही राहिलं. पाणी याचं असलं तर कधी येन. द्या बरं थोडासा आवाज द्या बरं वसंतराव त्याला इकडे. तात्या, ओ तात्या, तात्या, हे पाटील आणि देवानंद भाऊ आले, आवाज देऊ राहिले तुम्हाला. या इकडे या. अरे बाया लावल्यावर काही काम आहे का हो तात्या? तुम्ही चालले लिंब तोडाल तिकडे? जरा पटापट होते ना काम म्हणून. हे पाण्या पावसाचा दणका दिला तर काय करा? काय म्हणते बाकी? या ना बाजीवर बसना. अरे उठा हो नामदेवराव, काल आणलेकरासारखे गेम खेळू राहिले का तुम्ही? उठा जराशे. पाण्याचं काही सांगता नाही म्हटलं तात्या, याच्यावर काही इलाज करणार? हा, काही समजून नाही राहिलं ना बाबा. का आता एखाद्या इंद्रदेवाची पूजा करावं का इकडे? पाणी नाही आलं पाहिजे म्हणून एवढ्या पट्ट्यात? अरे इंद्रदेवाची पूजा केली तर इंद्रदेव काही ऐकत नाही. आपल्या 4-5 जणांना ऐकन का इंद्रदेव? हा, पाणी येऊनच राहिला ना राजा. सांगितलं जाय पाणी, आणि येन म्हणजे येन, 100% येन. हवामानाचा अंदाज फेलीवर नाही जात, नाही का हो वसंतरा? हा बरोबर आहे तात्या तुमचं. पाणी सांगितलंच आहे, अवळ गरजूनच राहिलं. जरा आपापल्या हिशोबानं राहा. याचा इलाज एकच आहे मापाशी. तुम्ही करसान काय सांगा तर सांगतो मी. या ना तर इकडे या तर सही. सांगा ना बुवा, इलाज असन तर तुमच्यापाशी करतो ना आम्ही इलाज. या इकडे. द्या पहिले तंबाखाची पोळी द्या. तंबाखू चारा थोडासा, मग माझ्या डोकं अधिक चालते थोडंसं. कशा आहे, थोडेसे तारा इकडे तिकडे झाले आहे. जरा बुद्धीवर प्रकाश पडासाठी थोडीशी तंबाखू चारा तुम्ही. हा हे घ्या, जरा डबलचा घोट जा. टिबलचा घोट जा, माझ्यासाठी घोट जा. तर विषय असा आहे का तुम्हाला पाण्यापासून तुमची शेती वाचवायची आहे. तर त्याला इलाज एकच आहे. खर्च मोठा आहे पण तुम्हाला करा लागणार आहे. तर काम तुम्हाला असं करावं लागन, तुम्हाला टाका लागन याच्यावर टिनं टाकल्यावर तुमच्या वावरातले शेतीले पीक पाण्याला काही पाणी लागणार नाही. जेव्हा पाणी येन तेव्हा टिनं राहू द्यायचे, आणि पाण्याचं गेलं का टिनं काढून टाकायचे. काय म्हणता सांगा तुम्ही? हो तात्या, काय म्हणता? काय विचारा तुमचा? का हो देवानंद भाऊ, काय विचार आहे तुमचा? आम्हा फक्त मला जरा तंबाखू तोंडातला इकडे साईडला जाऊ द्या, मग पद्धतशीर बोलता येते मला. अरे काही कुकडे तुम्ही बी, काय वसंतराव तुम्ही बी, तुमचं नाही समजून राहिलं. हे कोणतं नॉलेज आहे तुमचं? का टिनं टाका? टिनं टाकल्यानं होणार आहे काय? नाही, मला तर पटू राहिलं त्याच्यावालं. का जर टिनं टाकले आपण तर आपल्याला पीक पाण्याला पाणी लागणार नाही, आणि ते पाणी कसं नाल्यानं चाललं जाईल वाया. कारण नाल्यातनी आपण ते जे वरचं पाणी आहे ते काढून टाकू, म्हणजे पुरं जेवढं येन टिनाच्या माध्यमातून नाल्यात चाललं जाईल. तात्या एक काम करा, पहिले तुम्ही टिनाचा सेट बांधून घ्या. तुमचं जर सक्सेसफुल झालं तर मग आम्ही आमच्या इकडे लावतो. काय म्हणता देवानंद भाऊ? वा काहून नाही, आमची इच्छा तेच आहे का पहिले तुम्ही करा. जर तुमचं झालं सक्सेसफुल तर मग आम्ही करतो. हा, म्हणजे फिटलो तर मी फिटन, आणि जर फायदा झाला तर मग सगळे जण तुम्ही माय पाहून करसान. मस्त काम आहे. पण तात्या जर ह्या वेळेस जर तुम्ही टिनं लावून फायदेशीर राहिले, टिनाचं सेट बांधून, आणि पाणी आलं तर आमच्या शेतीचं नुकसान होईल ना, मग आम्ही घाट्यात नाही जाईन काय? फायदा झाला तुमचा होईल ना. बरं तात्या, मी काय म्हणून राहिलो, एक वेळा फिटलो म्हणून करून पाहिले काय आहे. हा, असं समजा का 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आपलं. कसं आहे, करून पाहा लागते कोणता नवीन उपक्रम. त्याच्याशिवाय ते माहीत नसते पडत. जेव्हा करून पाहायचा आणि झालं सक्सेसफुल तर 1 नंबर काम आहे ना. बरं, पाहतो मी जरा वेल्डिंग वाल्याला विचारून कसा खर्च येईल. असं करायचं आहे. हा, जर जमलं तर जमलंच मग. चला जेवायला चला. 1 नंबर भाजी आहे, भाकर आहे, ठेसा आहे, मिरचीचा आणि कांदा आहे, आणि आंब्याची कैरी आहे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 1 नंबर सट जेवण होते. चला जेवायला चला. चरू राहिले काय? आम्ही आमचे डबे आणतो, मग जेवायला बसू ना इकडे आंब्याच्या झाडाखाली तुमच्यावाल्या. मी जरा पाण्याचा मडका भरून घेऊन येतो, तुम्ही बसा जेवायला. आम्ही आमचे डबे आणतो. अरे पैशाचं काहीच टेन्शन नाही आहे ना, काहीच लोड नको घेऊ तू. हा, पैसे तुले पुरे म्हटलं तर पहिले बी देते, आणि जसे म्हटलं तुम्हाला टप्प्यानं पाहिजे असेल तर टप्प्यानं देते. पैशाचं लोड नाही आहे. 2 जण पाहिजे. हा, मूर्तीले कलर मारायचा आहे आणि विहाराले कलर मारायचा आहे, बस. बाकी काय आहे? हा, अरे त्याचा काहीच लोड नको घेऊ ना तू. तुला म्हणून करायलो मी. तुम्ही या 7-8 वाजता पाहून घ्या. मला आल्यावर लगेच तर फोन करजा, सगळं बोलून घ्या काय आहे तर पैशा पाण्याचं. हा, मशिनीवरचा कलर मारा लागते. प्लेन फिनिशिंग नाही आली पाहिजे का म्हणून, नाही तर आम्हीच करत होतो ते. हा, 1 रुपयाचा लोड नाही आहे. कलर चांगला मारा फक्त, बस. समोर सांगू ना, मग तुमच्या भरोशावर बसतो मी. समोर फोन लावतो मग, का संध्याकाळी येऊ राहिले म्हणून ते पाहिले. ठीक आहे ना? हां, ठीक म्हणून राहिलो. नाही तर मग भरोसा ते काम नाही जमत. हां ठीक आहे, मग मी फोन करून सांगून देतो त्याला माणसं भेटली म्हणून. अरे झालं का रे तुमचं? चला घ्या ना पटकन, ढकला ना जराशे. अरे ढकला काय लागते, इथंच लावा जाय ना खंबा आपल्याला. काय होय रे, काय आणलं कटल्यात भरून?
अरे या वस्तीत अंधार पडते ना, तर आपल्या इकडल्या सरपंचाने इथं लाईट लावायला लावला. लावू का नाही लावू तुम्ही सांगा, तुमची परमिशन पाहिजे इथं. अरे लावा ना बिंदास, परमिशन काय आहे, लावा. एक म्हणून दोन लावा. दोन नाही सांगितले, एकच लावायला सांगितलं. शाहरुख या एक तात्याला फोन करू दे, मग आपल्या कामाला चालू करून देऊ आपण. हॅलो तात्या, माणसं भेटले तात्या, ते येऊ राहिले संध्याकाळी पाहिले. बरं ठीक आहे ना, मी आता जेवण करू आलो, जेवल्यावर मग फोन करतो तुले. बरं बरं ठीक आहे. मग भेटले का तात्या माणसं? हा माणसं भेटले म्हणते दोन, येऊ राहिले म्हणते ते संध्याकाळी पाहिले. कायची गडबड कायची चालू आहे म्हटलं तेव्हापासूनची तुमची? कायचे माणसं, कायले कलर मारू राहिले तुम्ही? घ्या म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही वाटते. अरे 14 एप्रिल नाही आहे काय? अरे हो राजू, 14 एप्रिल आहे, बरोबर आहे तुमचं. अरे याच्या पहिला जो सरपंच होता त्यानं पहिले मार भरोसा दिला आणि येलीले बेलन थुकाल लावून दिला. तसं जमणार आहे काय? आता आपल्या गावाची सुधारणा आपल्यालाच करावं लागेल ना. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी एकदम व्यवस्थित करा, एकदम गार्डन सारखं बनवा. हा एकदम स्वच्छ काम दिसलं पाहिजे. त्याचं काही टेन्शन घेऊच नका तुम्ही. आता तो सोन्या आणि चेत्या दोघे जण चांगले धुवून राहिले, मस्त स्वच्छ करून टाका म्हटलं. कलरवाल्याला कलर मारायला देऊन देतो, लाइटिंग वगैरे टाकून देतो. हा मस्त म्हटलं 13 तारखेला लाइटिंग टाकून देतो, नाही तर मग 12 तारखेला. 13-12 नाही, 10 तारखेपासूनच लाइटिंग टाकून द्या त्याच्यावर. हा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे काम. अरे पहिले जेवण करून घ्या ना, जेवण केल्यावर करता ना गोष्टी करायला दिवसच पडलाय. पहिले जेवण तर करून घ्या शांततेत. असं जेवण नक्की नाही तर वावरात काय विचारता तुम्ही? मस्त कैरी, कांदा, लिंबू सगळं झालं जेवाले, नाही का हो पाटील? मला तर वावरातच जेवशा वाटते. मला तर वाटते का रात्री जेवायला चाललं इकडे वावरात नाही, पण इचू काट्याचा भेव लागते म्हणून सांगा. वसंतराव जरा आंब्याच्या झाडाकडे जरा स्पेशल लक्ष द्या तुम्ही. विचारा तिकडे नामदेवरावले किती मोठे वानर आले होते, तर पार हाकलले मी म्हणून जमलं. चौताळते ते अंगावर. जरा म्हटलं एखादा झोडपा गिडपा आधी ठेवत जा. नाही होता त्या आज आले असन वान्यर, नाही तर येत नाही काही. मी असल्यावर नाही येत ते नवाळे माणसं पाहून येत असन, असं काही असन ते तसंही असो, पण वानर आले जरा असं म्हटलं तुम्ही लक्ष ठेव जा. कारण वानर आले पार म्हटलं हे आंबे गायब करून टाका, मग काय खासान. आता पाय बरं पाण्यानं धुतल्यावर कसं झन झन चमकत आहे काम. आता कलर गिलर मारल्यावर एकदम टापोटीप काम होऊन जाते. चला चल बरं, आता लय वेळ झाला. अरे मोहन दा लवकर, आम्हाला कॅमेरा लावायला जाणार ना दुसऱ्या इकडे. पटापट झालं पाहिजे ना, पाण्याचा मोसम आहे राजा. काय तू बी कायलच पण इच्छा कॅमेरा तिथं लावरायला, काय गरज आहे? काय परेशानी आहे तुले? काय त्याचं बिल येते का काय येते? सौर ऊर्जावरचा आहे ना, राहू द्या लागत होता. थोडा लोकांना वाटत होतं त्या पांटेल्यावरची काही चोरीगिरी झाली असतं ते दिसलं असतं त्याच्यात. नाही ना, तो मा पांटेल्याला काही कॅमेरा नाही पाहिजे. कॅमेरा बरोबर इथं आहे, आता सगळंच कॅप्चर होते त्याच्यात. काय वय मोहनदा, कॅमेरा चोरवाला काय? थांब तू आता इकडे पाय रे मोहनदा, इकडे पाय. व्हिडिओ कायले काढवाला रे माया? व्हिडिओ कायले काढवाला? मंडळाच्या ग्रुपवर टाकतो तुले कॅमेरा चोर म्हणून. ते सरपंचानं गावात कॅमेरे लावले, ते चोरून आले म्हणून. हे पाय तुले सांगू राहिलो, फालतूचे जर कामं केले त्याचे, तू आहे मग मी आहे, मी घरी येऊन झोडपण रे बा तुले. फालतू काही नाटक करू नको. चोरण हे ते टाकायचं नाही बिलकुल मंडळाच्या ग्रुपवर. कायले चिल्लकचे कामं करू राहिला? मा पांटेल्यावर लावलेला कॅमेरा मी तिथं लावू राहिलो खांब्यावर. पण तुला सांगितलं कोण तिथं लावाले? हा सरपंचाची परमिशन घेतली का त्या? परमिशन कायले पाहिजे? मला त्रास उरायला होता म्हणून मी कॅमेरा तिथं लावला. सगळा व्हिडिओ काढला मी. थांब मंडळाच्या ग्रुपवरच टाकतो तुला आता. मला फक्त दिसा, मग तुम्ही आहे मग मी आहे. अरे झालं असं ना मोहनदा, आम्हाला तिकडे कॅमेरे लावायला जायचं आहे बरं. त्याला होऊनच नाही राहिला खतम. तात्याचा फोन कायले आला रे आता? धुतलं का ते सगळं? VR डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा सगळं धुतलं ना? पुरी साफसफाई ओके आहे. कलर मारणं चालू करून द्या तुम्ही. भेटले माणसं कलर माराले माणसं भेटले. ते संध्याकाळी येऊ राहिले पाहिले. तुम्ही आता खाली पिलीच आहे ना? अहो खाली पिलीच आहे. एक काम करता का मग, काय तर रोजंदारी घेऊन घे जा. ते जे कचरा पेट्या दिसू राहिल्या ना तुम्हाला, त्या सगळ्या इकडे वाट नाही तुम्हाला. जिथं जिथं कचऱ्याचं दिसते ना ढिगारा, तिथं तिथं ठेवणार. आणि जिथं जिथं ठेवले तुम्ही त्याचा एक फोटो काढून तो मला पाठवा तुम्ही. कटल्याचा भाडा तुमच्या इकडे, कटल्याचा भाडा आम्ही दिन नाही. पण अरे कटल्याचा भाडा काय रे, 5-50 रुपये होते. मीच दिन, मा नावावरच आणा तुम्ही कटला. फक्त एवढं सांगा का तुम्हाला रोजंदारी किती द्या लागेल. भारी काय काम आहे नाही ते, बस घेणं आहे प्लास्टिकचे आणि ते ठेवणंच आहे जागेवर. काही उचल घाचल जास्तीचं मेहनतचं काम नाही आहे ते. काय 300 रुपये देऊन द्यायचा. दोघायला 300 रुपये देईन मी, त्याच्यावर तर नाही द्या. अरे नाही हो तात्या, असं नका करू ना. मी एकट्याला 300 म्हणून राहिलो होतो, दोघायला 600 रुपये पाहिजे ना. अरे बा किती काय म्हटलं तर मेहनतीचं रिस्की काम आहे ते. नाही 600 नाही देत मी. जर 500 रुपये घेऊन घ्या दोघं मिळून. चला करा, होऊन जा चालू म्हटलं. बरं ठीक आहे. पण इकडे मोहनदा बा म्हटलं कॅमेरा काढला पांटेल्यावरचा आणि त्या लाईटाच्या यायला बांधून राहिला, त्याचं काय करायचं? त्याला आल्यावर पाय तुम्ही. अरे जा रे तिकडे, मॅट नका करू, लवकर निघा इथून. अरे झालं का रे मोहनदा? बस 2 मिनिटं, एवढा नट फिट करू दे पेन्सिस ना, बसून जाते मग. ते कचरा पेट्याने आणल्या काय, सुका कचरा आणि ओला कचरा ते भरणं आपल्याला कटल्यात. आणि जिथं जिथं कचरा दिसू राहिला तिथं तिथं त्या 2-2 ठेवणं आहे. त्याचा फोटो काढून तात्याला पाठवणं आहे. 500 रुपये रोज देणार आहे म्हणते दोघं मिळून. चल करता काय? चल ना, तर बात होते तिथं, बात करून टाकू ते काम. चल तात्याच्या घरापाशी कटला घेऊन चाललं जाऊ आपण. बस झालं, घेऊन जा आता तुम्ही. कसं आहे मापाशी शिडी नव्हती ना त्याच्यानं.
आता त्या शिडीचं भाडं वाचवलं आम्ही. आता तू 2 मसाले पान चार आम्हाला. अरे काही हरकत नाही, 2 मसाले पानच खाता ना तुम्ही. लाईटर लावतो इथं आणि एखादा कॅमेरा लावायला लावतो रे बा. ते कॅमेराचं काय आहे, तुम्ही सरपंचासोबत बोलून घ्या आणि इथं लावून द्या कॅमेरा. लाव म्हणत असन तर. अरे तुम्हीच म्हणून देणार बा, सरपंचाची काही भेटगुटच नाही आहे. कुठं राहायचं तर? अरे आम्ही कसं काय म्हणणार आहे, ते तर तुम्हालाच म्हणा लागेल ना, तुमच्या घरापाशी कॅमेरा पाहिजे तर. अरे असंच म्हण ना, जसं मी तुम्हाला म्हणून राहिलो तर माझ्या घरापाशी लावा, तसंच तुम्ही तिकडे म्हणा. म्हटलं तर इथं अरे त्याच्या इतकाच कटला घेऊन जाऊ म्हटलं. 50 रुपये वाचते ना आपल्यासारखे भाड्याच्या खिशात होऊन जाते ना आपल्या. ते 50 रुपये त्याच्यापासून भाडा घेऊन घ्यायचं आणि ते आपल्या खिशात टाकून द्यायचे पैसे. आणि हे जे आहे इथं कटला दिवसभर आता पडलाच राहील तो. आता यायले होते टाईम, एक लाईट लावाले तोपर्यंत आपलं वाटवट करून मोकळं होऊन जाते. याचा कटला घेतो थांब आता. काय व्हायची बाबा, कायच्यासाठी गड्डा खंदू राहिले इथं? अरे धन काढून राहिले ते धन. तुमच्या घरासमोर धन निघालं म्हणते. इकडे काय आले रे तुम्ही? हा, हे तुम्हाला तिकडे धुवायला लावलं ना, जा ना तिकडे. झालं आमचं धुवून म्हणून आलो बा इकडे. हा बाबा, धान काढून राहिले आपल्या घरासमोर? नाही ना हो, धान कुठं काढू राहिले? त्या लाईट नाही पडला दिसू राहिला का तुले? लाईट लावून राहिले ते गोष्टी चंगळ करू राहिले ना फालतूचे. अबे हा, जास्त हुशार बनवाले काय? 15-20 मिनिटापुरती कटला पाहिजे होता म्हटलं. कटला नको देऊ रे त्याले. त्याले म्हणा दुसरा आणा भाड्यानं, इथं नाही आहे. अरे 5-10 मिनिटापुरतीच पाहिजे ना, घुमवले पाहिजे. बाकी काही आणायचं नाही आहे, फक्त घुमवतो 1-2 राहून आणि वापस आणून देतो. हात लावायचा नाही म्हणजे नाही लावायचा, तुम्हाला सांगू राहिलो चांगल्यानं. तुमचं काय आहे ते 5 बसा, कटला घुमवायचा नाही तो. आम्ही भाड्यानं आणला, आम्हाला जच्च्या तसा नेऊन देणार. अरे 10-15 मिनिटाचं काम चालल्या काका, काय भरोसा नाही का बाबा? भरोशा गिरोशाचं कामच नाही आहे. नाटकं काही करू नका फालतूचे. बरं घे कुरकुरे काय थोडेसे. घे रे कुरकुरे काय थोडेसे. काहीच तर नाही याच्यात. नाही खाली पाकिटं देऊ राहिले का आम्हाला? खाली पाकिटं आम्हाला देऊ राहिले आणि तुम्ही मस्त खाऊ राहिले. जा जा लवकर चालले जा इथून. अरे म्हणे 1 फूट अधिक खणाचा आहे म्हटलं, टाइमपास नको करू. मी काय टाइमपास करू आलो? चल काढ लवकर काढ, लक्ष नाही आहे त्याचं. अरे कटला घेऊन पाहायला रे दोघं. 10 मिनिटात इथं कटला नाही आला तर तुम्ही दोघं पाहून घ्या. हा, हातात सापडा फक्त, सांगतो तुम्हाला. 10 मिनिटात आणून देतो, 10 मिनिटात. इथं तर लेका छत्या खुर्च्या पडलाय रे. खुर्च्याचा कॉन्ट्रॅक्ट आपणच घेऊन घेऊ. हा, कुठं टाका लागते ते सांगून द्या म्हणा. आपणच घेऊ ते आणि आपल्यालाच देणं आहे. कारण आपल्याला म्हणता येते का कचरा पेटीचे आम्हीच घेतले बा आणि खुर्च्याचे आम्हालाच द्या. कारण कसं आहे, त्याला तिघायला येतं ते पोलं आणि ते लाईट लावणंच नाही सरत, आणि त्या दोघायला ते कॅमेरे लावणे नाही सरत. मग हे 2 आपण घेऊन घेऊ ना कामं. उतरणं, कटल्याच्या खाली उतरणं, पटापटा भर आणि लवकर झालं पाहिजे हे. अरे काय एकाच दिवसात काम खतम करता का हे? हा, बस झालं मग भरलं पुरण आपल्याला. कमीत कमी 2-3 दिवस तर लावा लागेल ना. हे का कमी आहे का हे एवढेच नाही आहे, अधिक लय आहे. जमलं ना मग, 2-3 दिवसाची मजुरी बनते ना आपली. चल घे टाक बरं त्याच्यात पटापटा. अरे मदन भाऊ, अरे गती नेसाल का घरी पेपर वाचाले? हा, अरे इथं वाचा ना, एवढ्या दूर वाचू राहिले काय? अरे इथं वाचला काय आणि तिथं वाचला काय, काय फरक पडू राहिला? नाही नेत ना बा त्याला 2-4 रुपयाचा पेपर होतो आणि नेला असा घरी तर पैसे देतो रे बा. 10-15 मिनिटं झाले ना, कटला आणून नाही दिला ना त्यानं आधी. कुठे गेले हे कटला घेऊन? फोन लावून पाय बरं द्यायले. कोण नाही उचलू राहिला ना तो. अरे कटला जाऊच नव्हता द्यायला पाहिजे त्या इथून, पकडायला पाहिजे होतं धावून. काय लेका तू बी? अरे लाईट लावणं चालू आहे का रस्त्यानं? हा, लाईट लावून राहिल्यांचे. सरपंचानं चांगला आणलं ना काम. किती अंधार होता आपल्या एरियात नाही काय? त्याच्या पहिला सरपंचाचा पुरा बस असाच दिसला मला. सगळ्या इकडेच लावता रे बाबा. आता जे एरिया आम्हाला दिले आहे तिथं लावून राहिलो. सगळ्या इकडे कसं काय लावणार आहे? सगळ्या इकडे म्हणत असा तर तुम्ही सरपंचासोबत बोलून घ्या, आम्ही लावून देतो. आमचं काय लावायचंच काम आहे. अरे माईकडल्या चौकात लावून देता. चौकात तर सगळ्याच इकडे आहे. चौकात टेन्शन नका घेऊ तुम्ही. चौकात लोडच नका घेऊ, प्रत्येक चौकात आहे. मी काय म्हणून राहिलो, जेवलो तेव्हापासून तोंडात काहीच नाही आहे. माझं लक्ष नाही राहिलं खर्रा आणायचं. जाय बरं मोहनच्या पांटेल्यावर जाय आणि खर्रा आण बरं. अरे अंगपाय दुखू राहिला राजा, एवढे दूर पैदल पाठवतो काय आता मला? जवळ आहे काय? चल बस गाडीवर बस माल्या, मी तिकडे चाललो. जाय, गाडी भेटली तर तुले. जाय लवकर जाय आणि लवकर ये. चाललाच आहे मोहनच्या पांटेल्यावर तर माझ्यासाठी एक तंबाखाची पुडी आणि एक चुन्याची डब्बी आणतो. द्या पैसे तर द्या. माझं नाव सांगतो तिथं, पांडुरंग शिवाय म्हणा. बसला ना, चालू देऊ. हा चालू द्या. तोंडात जरासं काही असलं चगलाले तर बरं वाटते, नाही तर लय बोर मारते ना. मसाला पान दे 2. सुपारी कोणती टाकू? जाडी, बारीक, भाजलेली? सुपारी भुंजी मीडियम टाक आणि गुलकंद जरा जास्त टाकतो आणि सोप जराशी जास्त टाकतो. लवंग इलायची टाकतो. इथं खाऊ राहिले का पार्सल देऊ? पार्सल दे पार्सल. त्याच्या दिसला का मावला? कुठे गेला तर? एका जागेवर राहणारे होय का ते? 2 जण घुमतच राहते ना लफंडर सारखे. हा, आता 10वीचा निकाल कधी लागते काय माहित. आणि तिकडे एक काम करा, तुम्ही त्याला हॉस्टेलात टाकून द्या. इकडे काय शिकवू नका, इकडे काय शिकत नाही. हॉस्टेलात टाका तुम्ही सारखे तिथं बरोबर सारखे होते ते. अरे याच्या पहिले हॉस्टेलातच होते ते. हॉस्टेलवाले म्हणे काय हे जर आमच्या हॉस्टेलात राहिले तर आम्हाला हॉस्टेल बंद करावं लागेल म्हणे हे. हा, आणि आम्हाला म्हणे दुसऱ्या इकडे कामाला जावं लागेल म्हणे. हे लवकर दलिंदर पोट्ट घेऊन जा म्हणे तुमच्या घरचं. ते दोघं जण माझ्या हॉस्टेलमध्ये पाहिजेच नाही म्हणे. यानं पोट्टे बिघडवले म्हणे आणि आम्हाला काव आणून टाकला म्हणे पुरा. मग काही खरं नाही, किलबिले राहा. मग काही खरं नाही तुमचं गुलकंद रावचं. मी झालं नवसाचे वैन ते
नवस फेडला नाही तुम्ही बरोबर बरोबर आहे. काय माहित नवस फेडाचा राहिला का बरोबर डबल जा लागेल तिथे नवस फेडाले. पुढच्या वेळेस मदनराव तुम्हाला द्या लागेल म्हटलं पेपरवाल्याचा महिना, नाही तर राहिलं मग ते पेपर वाचायचं नाही इथं पांटेल्यावर येऊन. काहून तुला पांटेला ठेवायचा नाही वाटते इथं? अरे नमस्कार देशमुख साहेब. अरे या महिन्याला घेऊन कुठे घुमू राहिले तुम्ही? आणि का रे उन्ही तानीचा काय उघडाच घुमू राहिला काय? तुम्ही तिथे तर लाईटाचे खंबे लावून राहिले होते ना, आणि तू कसा काय मग इकडे? तो लाईटाचे खंबेच लावून राहिला पांडुरंग बुवाच्या घरापाशी आहे. तो खर्रा खाले चाललो म्हणे, पैदल जाऊ का म्हणे. म्हटलं चल मी तिकडेच चाललो. दे 3 खर्रे दे आणि एक तंबाखू चुन्याची पुडी दे. तंबाखू चुन्याचे पैसे पांडुरंग बुवाच्या याच्यात मांडतो. तुम्ही काय खाता देशमुख साहेब? आपलं तेच रोजच्या प्रमाणे. हा गुंजी मिडियम सुपारी टाकजो. तंबाखू तेवढाच टाकू ना की जास्त टाकू? थोडाफार जास्त टाकजो, एकदमच जास्त नाही, थोडाफार. आणि चुना जरा कमी टाकजो, तोंड उबजलं होतं माझं. अरे मोहन ते दोघं दिसले होते का रे तुले कटला घेऊन? नाही नाही ते दोघं तर दिसले नाही. त्याचे बाबा आताच गेले चेत्याचे. दिसला का म्हणे? मिळालं नाही बा, इकडे दिसलाच नाही तो. कहून कटला नेला का तुमचा ते ना? अरे किती वेळचा कटला नेला या सल्ल्यानं जाऊ दिला ना. सल्ल्याचं कुकडे लक्ष होतं काय माहित. घेऊन पाहिले डोळ्यासमोरून अधिकपर्यंत भेटले नाही ते. आता आणून देईन ते रात्री तुमचं काम निपटत आल्यावर. कुठं तरी घेऊन गेले असेल ते. बस 5-10 मिनिटातच म्हणे फक्त घुमून आणतो म्हणे कटल्याले म्हणे. जरा लय दिवस झाले म्हणे चालवला नाही. आता घुमून नाही ते तुम्हाला घुमवते. चल येतो रे मोहन. एका जणाच्या घरात 50 सिलेंडर सापडले म्हणते. बाप्पा बाप्पा 50 सिलेंडर? अरे काय काय करून करायला होता मला 50 सिलेंडरचा? इकडली गोष्ट नाही होते, महाराष्ट्रातली, दिल्लीची होय. 2000-3000 रुपयानं सिलेंडर विकू राहिला होता म्हणते. तो सापडला म्हणते बा. अरे तो कुकडला असो, पण एवढे 50 सिलेंडर लगे? आम्ही येतो मग वेल्डिंगच्या दुकानातून. टिनाचा सेटअप लावायचा आहे ना बरोबर. तर सगळं विचारून घेतो त्याले काय कसं राहते तर नाही काय. वसंतरावले घेऊन घेऊ का सोबत? टिनाचा सेट बरोबर त्याला माहित राहते किती मापाचा आहे काय आहे. पा तुमच्या विचारानं मी काय सांगू त्याच्यात. मग अधिक त्याला नेऊन द्यायला वापस यायला लागेल इकडे. हा ते आहे राहूच देतो मग. नाही आपण दोघंच चाललो जाऊ. तिकडून तिकडे घराकडे जाणं होते. पहिले तुम्ही लावा टीनाचा सेटअप. तुमचा जेव्हा सक्सेस झाला तर मग आम्ही दोघे लावून देतो. बरं ठीक आहे बा चला येतो मग मी. हा हा आम्ही निघतोच मग अर्ध्या 1 घंट्यानं तुमच्या मागं. तुम्हाला नेत होतो राजीव वसंतराव सोबत. पण मग विचार कसा पडते मग तुम्हाला आणून नाही द्या लागल. नाही तुम्ही जा, मला काम आहे बाकीचे. तुम्ही निघून जा ना. ठीक आहे येतो मग. इकडे पहा लागते ना, सोकारी आहे ना. आपण सोकारी सोडून इकडे कुकडे घुमत बसतात त्याच्या मागं. संध्याकाळी राऊंड झाला तर सोयसा घेऊन येजा म्हटलं आपली. कोणती भिंगरी का संत्रा? संत्रा आणजा. सोन्या दे ह्या काकूले आवाज दे आणि इले एक कचरा पेटी देऊन दे आणि एक फटू काढून घे तिच्यासोबतचा का तिला भेटलं म्हणून. काकू ओ काकू काकू काका ओ काकू काका. काय वय रे? कायले आवाज देऊ राहिला? अरे सरपंच साहेबांना योजना आणली तर त्याच्यातनी हे कचरा पेटी घरी घरी द्यायला लावली. हे तुम्हाला देऊन तुमचा एक फटू पाहिजे. आणि आता जेवढा घरचा कचरा निघत तो कृपया करून या कचरा पेटीतच टाक जा. त्याच्यासाठी स्पेशल गाडी आण तर कचरा घ्यायची. हा इकडे तिकडे टाकू नका. मच्छरालय होते आणि गायाडाले दिसते. स्वच्छ सुंदर 7-12 गाव करायचा आपल्याला. बरं दे ना तर कुठं आहे तर दे. लहानवाली देतो त्याच्यातली, मोठीवाली चौकात लावायला पाहिजे. ह्याच्या बाजूने उभे राहा, एक फटू काढतो तुमचावाला. बस निघाला. फक्त आता कसं आहे इकडे तिकडे कचरा टाकायचा नाही, गायडा करून ठेवायचा नाही. हा त्यानं मच्छर वाढते आणि ते मग डेंगू होते. म्हणून राहिलो काय आता जे बी कचरा आहे तुमचावाला हे याच्यातच टाकायचा. बरं बरं घरात घेऊन जा त्याला. आता हारगीर लावा मग काका आल्यावर त्याच्या हाताने उद्घाटन करून घे जा. मी काय म्हणून राहिलो सोन्या, यायला फुकटात द्यायला नाही पुरत हे. हा यायच्यापासून आपण 10-10 रुपये घेऊ. आता प्रत्येक घरापासून 10-10 रुपये घेतले तर किती मोठे पैसे जमा होऊ राहिले आपल्यापासून. मी तुला तेच म्हणून राहिलो होतो का यायला फुकटात द्यायला नाही पुरत. हा आणि 10-10 रुपये मागितले तर हे कोणाला सांगन मी नाही. आणि कसं आहे 10च्या जास्त मागितले, 50 मागितले, 100 मागितले तर हे घेणारही नाही देणारही नाही. मग तात्या आपल्याला विचारांना वाटले कोण नाही तर 10-10 रुपये मागू यार आपण. आपले मस्त कमाई होऊन जाते. आता फुकटात नको म्हणजो. हे सरकारी योजना आहे म्हणा, सरपंचाची योजना नको सांगू. हे सरकारी योजना आहे म्हणा आणि 10 रुपयात भेटू राहिली म्हणा. हे कचरा पेटी चल ढकल बरं मागून. आणखी लय घर बाकी आहे. एकच घर झालं आपलं. काय म्हणते साहेब कुठं निघाले कटला घेऊन? एका लोवा लोकांचा धंदा चालू केला का आता तुम्ही? अरे बाबा तुम्हाला काय का लोवा लोकांचा धंदा दिसू राहिला का? स्वच्छता अभियानचे होय ना हे. हा कचरा पेट्या भैया. अरे सांगून तर असा राहिला तू कालच तीर मारायचे काम करू राहिला. हा आता मी चांगल्या मूड मध्ये आहे म्हणून सांग, नाही तर इथून सळपत नेत होतो तुले. मला काय सांगू राहिला होता तू का लायब्ररीत चाललो म्हणे पुस्तक वाचाले. बस हे 15-20 मिनिटाचं काम आहे बाबा, पुण्याचं काम आहे हे. हा स्वच्छता राहीन आपल्या गावाची. हे जसं सगळ्याला पोचून गेलं का लायब्ररीतच चाललो मी अभ्यास करायला. तिथून आल्यावर सगळीच लायब्ररी काढतो त्याली आणि सगळंच काढतो. अरे निदान 10वी पास व्हा, ITI करा, तिकडे पुण्याला चालले जा काम धंदेशीर. इथं हेच धंदे करसान काय? उद्या ITI करतो आणि उद्या पुण्याला जातो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आता सध्या जा. तू घरी ये मग सांगतो तुले. मग सांगतो रे. झालं आता काही खरं नाही त्याला. झोडपे बसते रे आता घरी तुले. काही झोडपे नाही बसत. पहिलेच माझ्या डोक्यातनी प्लॅनिंग राहते घराच्या बाहेर निघायच्या पहिले.
मला माहित आहे असं असं होणार आहे म्हणून म्हणून मी समोरचा प्लॅन पहिलेच करून घेत असतो. चल चल बरं. कितीक वेळ लागन हो भाऊ? दे ना पटकन करून राजू. चालूच आहे ना वेल्डिंग मारणं. थांबा ना जराशे. कुठं चालले एवढ्या गडबडीत? टाइम तर लागतेच ना. अर्जंटचं थोडी आहे हे काम. कसं गडबडीत नाही करता येत. काही झालं कमी जास्त तर काय करणार आहे? इथं दिसू राहिलं मला काम होतानी. इथं काम होऊन जाईन आपल्याला. टिनाचा सेटअपच बांधायचा आहे आपल्याला. अरे भाऊ आपल्याला का नाही टिनाचा सेट बांधायचा होता वावरातनी. पोल्ट्री फार्म साठी काय होऊन जाईन ना? अरे नाही नाही पोल्ट्री फार्म साठी नाही पाहिजे. 2 एकरात आपण ना भाजीपाला लावला त्याच्यावर आपल्याला पाणी येते ना तर पाणी नाही पडलं पाहिजे म्हणून आपल्याला टिनाचा सेट बांधायचा आहे त्याच्यावर. काय राजू वयानं मोठे आहे तुम्ही. तुम्हाला शोभते काय मजा घे ना आमचीवाली. हा 2 एकरात तुम्ही भाजीपाला लावला म्हणून राहिले आणि त्याच्यावर टिनाचा सेटअप मारू राहिले. काही कामं करू राहिले काय? आमची मजा घ्यायला आले का तुम्ही? सांगा ना कोणतं काम आहे तर. अरे मजा नाही घेत आहे, खरंच करायचं आहे म्हणून आलो ना. चला लागीच तर तुम्ही आमच्यासोबत. माप गिफ्ट घेऊन घ्या सगळं आणि काय किती खर्च येते ते सांगून द्या आणि चालू करून द्या काम. लवकरात लवकर करा कारण या अवकाळी पावसाच्या पहिले झालं पाहिजे. नाही तर पीक पाण्याचं पुरं नुकसान होऊन जाईल आमच्या भाजीपाल्याचं. मालक ओ मालक या बरं इकडे. हे बोला बरं याच्यासोबत. काय मॅट करू राहिले फालतूचे येतं कामा धंद्यात असताना. बोला कोणतं काय कुठं करायचं होतं तुम्हाला? काय करायचं सांगा मला आता. अरे ते म्हणून राहिले का 2 एकरात भाजीपाला लावला म्हणते त्याच्यावर टिनाचा सेटअप मारायचा आहे म्हणते. मजा घ्यायला आले ते आपले. सांगा मजा घ्यायची वय आहे का त्याचीवाली? राजू तुमचं वय पा काय पा. हा इथं दुकानदारी उघडल्याबरोबर का टाइमपास करायला चालले का? टाइमपास नाही उरायला वाटतं तुमचं कुठं? हा काही राजू हो चेंगळ करू राहिले फालतूचे इथं. सातबारा गावाचा सरपंच आहे म्हटलं मी इथं काय चेंगळ करायला येणार आहे काय? मला काय कामं धंदे नाही आहे का दुसरे? 2 एकरात भाजीपाला लावला म्या आणि अवकाळी पाणी कधी बी येन माय नुकसान करा भाजीपाल्याचं म्हणून हा सेटअप मला बांधायचा आहे. तुम्हाला पैशाची मतलब तुम्ही पैसे घ्या ना किती पाहिजे तुम्हाला. हा जे होत असन ते पैसे घ्या तुमचे आणि काय काय आणा लागते ते सांगून द्या मला. तुम्ही चला माझ्यासोबत वाटल्यास. अरे आजपर्यंत जेवढे कास्तकार आले त्यानं मापासून गेट लावून घेतले आणखी दुसरे कोणते कामं करून घेतले पण आता हे तुम्ही पहिलेच आले ना म्हणून मला राग आला. माझ्यातलं शेंगळ करायला तर नाही आले तुमचा टाइमपास नाही उरात कुठं. पाणी याच्या अगोदर माझ्या पुरा सेट तयार झाला पाहिजे. हे पाणी नाही लागलं पाहिजे म्हणूनच मी लवकर आलो ते. नाही तर मग काही कामाची गोष्ट नाही राहत. मी सकाळ संध्याकाळ एक करा आणि ते मला तेवढं काम लवकरात लवकर करून घ्या. वाटल्यास 5-50 शिल्लकची घेऊन घ्या. पाहिजे इकडे जरासा. मी येतो जरासा याची साईड पाहून. 2 मिनिटं हा गाडी घेऊन येतो मालिक. हे जे तुम्ही करू राहिले हे पहिल्यांदा तुम्हीच करू राहिले. याच्यानंतर कोणी करण बी नाही. हे फालतू तुम्ही तुमचं पैशाचं नुकसान करू राहिले. हे टिनाचा सेट बांधून वावरात कधी टिनाचा सेट असते काय? मग तर सगळ्या कास्तकाराने असंच केलं असतं. आता हा नवीन शोध म्हणून लव राहिलो. जरा सक्सेसफुल झाला तर मग सगळे जण करण. हे चला सरपंच साहेब तुमच्या मागच आहे ना मी. चला कुठून आणला येईना दिमाग का कोणा दिमाग दिला तर यायले काही समजून नाही राहिलं. सरपंच साहेबापाशी शिल्लकचे पैसे आहे वाटते. लग्न चांगलं झालं मग. काही आले पाहिजे होतं. किती बाया आल्या होत्या किती लोक आले होते आपल्या गावातले. हा काही 101 आयटम होता जेवाले. डाळ भाजी आलू वांग्याची भाजी आणि ते पनीरची भाजी म्हणते त्याला ते पनीरची भाजी होती. अरे लय होतं. तू आली नाही. काबुली चण्याची भाजी पापड काय गांजर काय 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 विचारू नको तू. ताट भरलं होतं पण आयटम खतम नाही होय एवढं होतं. माई लय इच्छा होती याची पण माझ्या घरचा गहू सोंगाचा होता ना त्याच्यानं मला जमलं नाही ना. अहो तू लोकांच्या लग्नाला येशील नाही. लोक त्या लग्नाला कशी येणवा. अहो काय बोलू राहिली तू. मी नातू पंताची आहे ना. आता माझ्या लग्न डबल करता काय? अहो तू या म्हणजे त्या घरच्या लग्नाले त्या घरचे जे लग्न राहन आता तर त्या घरच्या लग्नाले कोण येईन सांग बरं कोण येईन तर. या लागते गावाचं काम आहे. सगळे जण आपले काम धंदे पाळून गेले तिथं आणि तुला 2 मिनिटं यायला काय झालं होतं. या लागत होतं लग्न लावा लागत होतं आणि चाललं जा लागत होतं. नाही करा लागत होतं जेवण. एवढा मोठा आयटम जेवाले होता म्हणते आणि मी का बिना जेवल्याची येत होती का तिथून मग. हा एवढा मोठा गोपाल काला करून ठेवला होता म्हणते त्यानं तर. हो माय गोपाल कालाच करून ठेवला होता पुरा. जे पाहिजे ते का. अहो हे तर सांगतच राहील तुले. अरे जेवल्याच्या बाद कुल्फी होती. हा कुल्फी प्युअर खव्याची. माय तर भल्लंच नुकसान झालं व. कुल्फी तर लय आवडते मले. ते बी प्युअर खव्याची होती म्हणते तर मग तर काय भलं नुकसान झालं माय. अहो बसली का बुलबुडी? खाऊन भोकणे झाले का तू ये डोळे दिसून नाही राहिली का तुले. उभी आहे का बसली आहे. आणि काय वय शोभाजी हे डोक्याला लाल मेहंदी लावून घेतली कशी दिसू राहिली तू? काय वय रे हे कायच्या पेट्या आणल्या तुम्ही. अरे आपल्या गावातले जे सरपंच आहे त्याने हे योजना आणली 10 रुपयात पेटी. कायची गहू भराची होय का रे. दे ना मग 5-6 गहू भराची असन तर. हा 10 रुपयाची आहे ना हे 60 रुपये घेऊन घे 6 देऊन दे. हा बरोबर ओळखला त्या. गहू भराचीच होय पण प्रत्येकाच्या घरी एकच द्या लागते आणि देताना एक फटू काढा लागते. फटू कायले काढा लागते रे. फटू तो सरपंचाला पाठवा लागते आपल्यावाल्या. सरपंच तिकडे सरकारले पाठवते मग. हा माय फटू काढा लागते का. थांब मग मी चांगली लुगडं नेसून येतो नवीन वाला फटू काढा जायचं. हो माय मी नेसून येतो. फटू काढला तर चांगला तर काढा लागेल ना. त्या खराब लुगड्यावर करता काय जुनी लुगडा नाही नवीन घालून येतो मग फटू काढ.
अरे बाबा, हे पेटी तुम्हाला घरपोच प्राप्त झाली त्याच्यासाठी फटू काढायचा आहे. आता तुम्ही लुगडं जुने नेसान आणि नवी नेसान तरी या फटूतनी माहीत पडते काय? चल घे बरं सोन्या, 10,000 रुपये घे त्याच्यापासून आणि 2 पेट्या देऊन दे त्याले आणि फटू काढून घे. बस निघाले फटू. अरे कमीत कमी 5-6 तर द्यायला पाहिजे होते. हा हे काय याच्यात किती गहू मावते रे इनमिन, एक पोत गहू मावते याच्यात. अरे सांगून दे ना रे बा चेत्या, का ते गहू ठेवायचं नाही होय म्हणून, कचरा पेटी होय म्हणून ते गहू ठेवा त्याच्यात. आणि म्हणे आपल्यालाच बोलन मग. जाऊ दे ना रे, टेन्शन कायले घेत, त्याच्यात कचरा टाकू दे नाही तर गहू टाकू दे, आपल्याला काय करावं लागते. चल येतो बुडे. चांगलं झालं ना माये, नाही काय गहू ठेवाले होत असतं नाही काही, फक्त त्याने एक द्याच्या बदलीकडे 5-6 द्यायला पाहिजे होते. जाऊ दे ना माय, हा सरपंच निवडून आला तात्या तेव्हापासून काही ना काही करून तर राहिला. हा बाकीचे तर काही करे बी नाही, मस्त गाडी घेऊन घुमे. आता तर म्हणते रस्त्यानं कॅमेरे लावले म्हणते बा, लाईट लावले म्हणते. काय बरं माय, मी त्याला मत नाही दिलं तरी म्हटलं त्यानं हे गव्हाची पेटी आणून दिली आपल्याला. सांगा किती काळजीचा म्हणा. इथं करायचं मग तुम्हाला नाही 2 एकरात ना, पुरा समजा भाजीपाला झाकला गेला पाहिजे असा टिनाचा सेटअप मारा लागेल. आणि पाणीचा उतार कुकडून काढायचा आहे. मग नाला आहे का नाही, नाल्याच्या तिकडून आपल्याला पाणीचा उतार काढायचा आहे. म्हणजे हे जेवढं वरचं पाणी आहे, जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच घेता आलं पाहिजे, नाही काय? कोणाचं दिमाग कोणाचं वय आहे? तुमचंच वय का आधी कोणी दिलं तुम्हाला दिमाग? का तुम्ही डायरेक्ट भाजीपाल्याच्या वर टिनाचा शेड बांधा म्हणून? दिमाग हे वसंतरावचं होय, तुमचं वय का दिमाग भरलंच लावला राजू तुम्ही. हा एका कमी पैशाचा खेळ आहे का हा? तरी अंदाजे किती रुपये खर्च येईल? सगळं मटेरियल, तुमची मजुरी, सगळं पकडून हा जवळ जाते 2.5 लाखापर्यंत गेम आहे हा पुरा. हे पूर्ण टिनाचा सेटअप जो आहे 2.5 लाखापर्यंत पडते तुम्हाला, सगळं मटेरियल, मजुरी सगळं पकडून. पण काय वाटते तुम्हाला, सक्सेसफुल आहे काय? करून पहा, जर सक्सेसफुल झाला तर समजा सगळ्याच कास्तकाराचं चांगलं होईल, आणि नाही झाला तर तुम्ही एकटेच जासान घाट्यात. काय फरक पडू मला? आणि जो टिनाचा सेटअप आहे, जर हे सक्सेसफुल झाला बी नाही तर तो मी हिशोबात वापस घेऊन देईन तुमच्यापासून. काय म्हणून राहिलो, त्याचे पैसे भेटून जाईल तुम्हाला. लावा छातीले माती तात्या. मग काय ढक्कल करू राहिले? घेतो म्हणते ते वापस. हा जरा म्हटलं 50-60 हजारानं तुम्हाला कमी पैशात वापसही घेतलं तर पुरते तुम्हाला. पण सक्सेसफुल झाले तर मोठं काम होऊन जाईल ना. मग बाकीच्या कास्तकाराला जीवनदान भेटून गेल्यासारखं होऊन जाईल ना. करा मग काम चालू, आजपासून करून घ्या. आजपासून जमणं मुश्किल आहे काम. सगळ्यात पहिले तुम्हाला ऍडव्हान्स द्या लागन, अर्धे पैसे. हा निदान तुम्हाला 1,25,000 रुपये तरी द्या लागन. कारण मटेरियल आणा लागते मला दुसऱ्या इकडून. मटेरियल आणा, मग आमचं बाकीचं. हा आणि जे गड्डे खंदाचे आहे तुमचे ते तुम्ही तुमच्या इकडे पाहून घ्या, कारण गड्डे खंदाले माणसं आपल्यापाशी आहे नाही. बरं गड्डे खंदा तर मीच पाहतो, त्याचं टेन्शन नका घेऊ. आता तर माझ्यापाशी काही पैसे आहे नाही, आहे पण फोनपे मध्ये आहे. फोनपे काही देता येत नाही तुम्हाला, लटकले तर काय करावं त्याला. बँकवाले म्हणते का फोनपे असेल ते आमच्यापाशी काही सांगू नका. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला कॅश देतो, तुम्ही 7-12 गावात येऊन जा आपल्या घराकडे आणि तुम्हाला भेटून जाय. नाही तर एक काम करा, मग आमच्या सोबतच चला. आता घराकडे चाललो आम्ही, तुम्हाला पैसे देऊन देतो आणि तुम्ही मटेरियल काय आणायचं आहे ते आणून घ्या आणि बस उद्यापासून चालू करून द्या काम. फक्त कसं हे पाणी याच्या अगोदर तुम्ही एवढं मला करून द्या. काय म्हणून राहिलो मी? नाही तर जर मग कधी पाणी आलं तर मग काही कामाची गोष्ट नाही हे लावून. अरे बाद देतो तुम्हाला उभं करून, माणसं आहे आपल्यापाशी 4-5 जण, भेटून दिले का बस झालं. चला मग आमच्या सोबत पैसे देतो तुम्हाला. बाया गेल्या का वसंतराव निंब तोडणाऱ्या? बाप्पा काही वेळच्या गेल्या त्यात, एवढ्या दिवसभर काम नाही होत म्हणे. आमच्या घरी काही कामं करायला कोणी आहे का म्हणे, घरचा स्वयंपाक नाही करावं लागत का म्हणे. चालला गेले बा ते. राहू द्या आता, सही संध्याकाळ उरायली. हा आता काही झाडाला हात लावू नका, संध्याकाळचं काही झाडाला त्रास नका देत जाऊ. चला ना तात्या लवकर. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला कलर माराले, ते मजूर येऊ राहिले ना, त्याला दाखवायचं आहे ना. ते थांबन का एवढा वेळ? चला लवकर चला बरं जराशे. अरे हो, लक्षच नाही राहिलं माय. चला भाऊ. तात्यानं चांगले कामं आणले, पण लय जण नाव काढू राहिले तात्याचे. तात्या कोणत्या पदावर नव्हते तरी म्हटलं गावात लय सारे कामं करे, आणि आता तर पदावर आहे, सरपंच पदावर. आता ऐकते का तात्या? अरे नमस्कार देवानंद काका, नमस्कार पाटील काका. नमस्कार. अरे ए तात्या आलते का रे इकडे? नाही तात्या आले नाही, काही सकाळी गेले वावरात, तेव्हापासून दिसले नाही डोळ्यानं. इकडे तर काही आले नाही. याचेच आहे वाटते, माप घेणं आणि देणं चालू आहे वाटते तिकडे. घ्या बरं मोहनच्या पांटेल्यापाशी तंबाखू चुन्याची पुळी घेऊन घेतो. दे बरं मोहन, तंबाखू चुन्याची पुळी दे. मला देऊन देतो रे बा. तात्या कुठे लटकले? तात्या आलेच नाही म्हटलं इकडे. गेले ते नामदेवरावले घेऊन, आलेच नाही ना इकडे. गेले असं ते पॅक मारायचा टाइम झाला ना त्याचा. लिंबू सरबत प्या म्हटलं तर ह्या पोट्याने 1 दिवस लावली न बस. बरं झालं तर नाही तर लिंबू सरबतची गाडी. चोरीचे लिंब होते ते, म्हणून लावलं होतं त्यानं. नाही ते लावणारे होय काय? ते बसते काय दिवसभर? ते तर म्हणे दिवसभरापासून लटकून लागू राहिलं म्हणे. इथं आम्हाला घुमायला भेटवायला काही नाही म्हणे. बस हे आम्हाला नाही पुरत म्हणे. चोरीचे होते लिंब, त्यानं कुठून आणले होते काय माहित. तुम्ही एक काम करा, तुम्ही आपले जे सरपंच आहे ना तात्या, त्याला म्हणा प्रत्येक वावरात तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावा म्हणा. माहित पडते कोण होतं चोर. हा
नाही हे दोघं भेटन त्या कॅमेरा तर मग म्हणता तुम्ही मला. तात्याला म्हटलं होतं का प्रत्येक वावरात म्हटलं तुम्ही एक एक कॅमेरा लावून द्या. तर तात्या म्हणे बा पाहतो म्हणे आता कसा आहे कॅमेरा सस्ता नाही आहे ना त्याच्यानं. का रे त्या पांटेल्यावरचा कॅमेरा नाही दिसू राहिला कुठं गेला? अरे या खंब्याला लावला. खंब्यानं कसं चारी बाजूचं दिसते. इकडे कॅमेरा तर चारी बाजूचं दिसत नव्हतं ना, घुमतेन तो. जाऊ दे बरं केलं हे. सगळ्या इकडे वामनराव तात्याची चर्चा चालू आहे. तात्यानं लय कामं आणले आपल्या गावात. हे पाहून घ्या, सौर ऊर्जावरचे लाईट आणले, सौर ऊर्जावरचे कॅमेरे आणले. अधिक चालूच आहे म्हणते नवीन नवीन योजना आणं. असेच जर तात्या कामं करत राहिले आणि इथून 5 वर्षानं जर तुम्ही सरपंचपदी उभे राहिले, तुम्ही काय कोणी उभं राहिलं कसं काय निवडून येणार आहे? कसे देणार कसे आहे मत म्हटलं लोक? अरे कामं पाहना किती आहेत. हे जे बोलले तुम्ही एकदम बरोबर बोलले. तात्याचे कामं लय आहे आणि ते लोकायला आता दिसून राहिले का तात्या लय कामं करू राहिले म्हणून. करा लागन काही ना काही इलाज करा लागन या गोष्टीवर. अरे हा कॅमेरा पाय रे झाडाला दिला लावून. अरे तो घुमणारा कॅमेरा होय ना. आता एक साईड दिसन आणि एक साईड दिसन नाही तर कसं होईल? अरे हो राजू हो, हे तर अलगच दिलं करून. अरे हा तिथं थोडी पाहिजे होता कॅमेरा, हा खंब्याला पाहिजे होता. तेव्हा तो चारी बाजूने घुमान आणि सगळं दिसन त्याच्यात. पण ते काही असो इथं लय अंधार पडे. इथं बरं केलं 2 मस्त आपले लाईट लावून दिले. तर इथं एखादी खुर्ची पाहिजे आता बसासाठी. बस जमलं मग. आणल्या आहे त्यानं खुर्च्याही आणल्या आहे. पण हा कॅमेरा पहिले आपल्याला त्या खंब्यावर लावा लागत. म्हणजे इथं जर काही झालं समजा काय पांढरं तर ते दिसलं पाहिजे ना त्या कॅमेऱ्यातनी. चढता का मिलीन काका तुम्ही? हां 5-50 देऊन देतो मी तुम्हाला. चढा आणि तो कॅमेरा तिथं लावून द्या. माय वय पाय चाय वय पाय त्या चढाले पाहिजे. मला म्हणवाला तू चढ नाही, मी देतो तुला 5-50 तू चढ. अरे एखादं पोट्ट पाय आणि त्याच्यावर चंगू आहे. ते का आपलं काम आहे काय चंगाचं आणि तिथं कॅमेरा लावायचं? पोट्ट पा लागन एखादं. पोट्ट पायसन बी तर ते खंब्यावर चढन. झाडावर कसं चढन? झाडावर चढता येते काय? हा त्याला तर शिडी पाहिजे. उद्या सकाळी पा लागन एखादं पोरगं चढवा लागन ते शिडी लावून. ते इकडला कॅमेरा तिकडे लावा लागन. लाव लवा लोखंड 3 टप्पे लाव, काच की बॉटल लाव. ले लोहा लोखंड 3 टप्पर वाले, काच की बॉटल वाले. आता हे लोहा लोखंड 3 टपराचे धंदे चालू केले का रे शाळा सोडून? हा ते ले काय हो चांगले 10वी पास व्हा आणि चांगलं शिका ना. याच्या मागे लागले का आता लोहा लोखंड 3 टप्परच्या? अरे लोहा लोखंड 3 टप्परचा धंदा नाही लावला त्यानं. ते कचरा पेटी घेऊन घुमू राहिले. ते वाटायला सांगितले असेल ना तात्यानं. हे लोहा लोखंड 3 टप्पर बोंबलू राहिले का रे होय? अबे हे कुठं घेऊन चालले? एक उरलेली द्या मला द्या तुम्ही. अरे हे कने आखरी तात्यानं एक मोहनदाच्या पांटेल्यापाशी ठेवायला लावली. तिथं लय कचरा जमा होते तर प्रत्येकाच्या घरी येऊ राहिली. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. माया घरी 2 देऊन देतो. दोघा जणांचे घर अलग अलग आहे. प्रत्येकाच्या घरी एक एकच सांगितलं आहे. आणि जर अलग अलग राहत असेल तर 2-2 आहे. तर तुमच्या घरी तर तसे बी 2 जाणारच आहे ना. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. इथं 2 खुर्च्या टाकायला लावतो बरं तात्याले. मग निरोप सांगतो. हां वामन काकानं टाकायला सांगितलं म्हणा. निरोप सांगायचे 50 रुपये लागते. सांगा देता का? 50 रुपये द्या. निरोप सांगतो तुमचावाला. 2 खुर्च्या टाकून द्या म्हणून तिथे झाडापाशी. राहू द्या तुम्ही. मलाच फोन करून सांगा लागा. अरे मी उद्या घरी नाही आहे, मला देऊन देते कचरा पेटी. जर तुम्हाला अर्जंट पाहिजे असन आणि एमर्जन्सीसाठी तर 500 रुपये लागते त्याचे. देता काय? 500 रुपये द्या आणि घ्या. आताच्या आताच देतो. 500 रुपये कायचे देऊ रे बा तुले? फुकटात आहे ते. सरपंचाने आणलेली योजना आहे ना. मग 500 रुपये कायचे देऊ? आता उद्या मी घरी नाही आहे म्हणून राहिलो तुले. तुम्ही उद्या घरी नाही पण परवा तर घरी आहे ना. निर्वाता आहे ना. सगळ्याच्या घराले जेवढ्या पाहिजे त्याच्यापेक्षा 2-3च जास्त आणल्या त्यानं. जास्तीच्या आणून नाही ठेवल्या. आणि प्रत्येकाचं नाव आहे म्हटलं. त्याच्यानं गडबड करू नका. सगळ्याच्याच घरी येते. हा तुम्ही एकदम अर्जंट मागू राहिले तर द्या बा 500 रुपये आणि घेऊन घ्या मग. अरे प्रकाश राव येते ना घरी. कायले गडबड करू राहिले? सगळ्यासाठी आणले आहे ना. ह्या पोट्ट्याच्या वाई नका लागत जाऊ. बदमाश पोट्टे आहे ते. अरे किती वेळ लागते रे बा लाईट लावाले? अरे बस झालंच आहे ना आता. एवढी माती ढकलली का झालं? अरे कटला घेऊन अधिक यायचे आहे. गेले कुठे 2 जण? अरे हे होय का त्याचे 10-15 मिनिटं? किती वेळ झाला रे काय? कटला घेऊन गेले. अरे हारपोन हे कटला आपल्याला भरून द्या लागन. घरी जाऊन झोडपतो त्याले. जर कटला हरवला तर त्याईनं. हे पाय मोहनदा एक उरलं होतं कचरा पेटी त्यासाठी आणली. पाहून घे. धन्यवाद ना बाबा, तुमच्या दोघांचा बी धन्यवाद. मनापासून आभार. बस तिथंच राहू दे आता. आता इकडे तिकडे कचरा नको टाकजो. कचरा पेटीतच कचरा टाकजो. आणि कोणी दिसलं बी तुले तरी त्याला म्हणा कचरा पेटीतच कचरा टाका. जर असं काही दिसलं आळवं तिळवं तर झालं मग. त्या कॅमेऱ्यात दिसलं का दंड आहे म्हटलं. दंड डायरेक्ट 5000 रुपये. नाही नाही कचरा पेटीतच कचरा टाका लागन. ते चौकातच आल्या का प्रत्येकाच्या घरी बी आहे रे? प्रत्येकाच्या घरी बी सगळ्याच्या घरी आहे. कचरा इकडे तिकडे आळवा तिळवा दिसलाच नाही पाहिजे. आळवा तिळवा कचरा दिसला का आळवा तिळवा झोडप नाही त्याने त्याले. नाही नाही कचरा आता कचरा पेटीतच राहा. काही टाकायला जागा नव्हती म्हणून इकडे तिकडे राहा. अरे तात्या दिसले काय मोहनदा? तात्या आलते का इकडे? रोजंदारी घेणार ना त्याच्यापासून. तात्या आलते. त्याच्यासोबत एक माणूस होता. त्याला पैसे द्यायचे म्हणे कायचे होतं. येतो म्हणे बा जेवण करून. आम्ही या कटला नेऊन देतो. जरा हातपाय धुतो बा आणि येतो मग. मोहन दादा फक्त तात्या आले ना तर थांबून ठेव जा.
आता चांगले चांगले कामं आणून राहिले पण हे बरं केलं ना, नाही का? स्वच्छ गाव, सुंदर गाव. कुठेही कचरा टाकेन लोक, कुठं बी जिथं जागा दिसली रे दिसली तर बस पुरा गायाडा करून ठेवून दे तिथं. आणि बरसात पाण्याचं अरे बापा पुरा घाणा वास. आता हे बरं केलं. अरे मोहन, आणि हे कचरा पेटी भरल्यावर याचं कसं मग? हे कुठं नेऊन फेका लागन? अरे हो राजू, हे तर मला लक्षातच नाही आलं. हे तर विचारायचंच राहिलं त्या दोघाईले. आता थोड्या वेळात येतेच तात्या पान खाले, जेवण झाल्यावर विचारा लागेल ना काय कसं आहे तर. हे आम्हाला घेऊन तिकडे फेका लागेल बा. या काका, तुमच्या हस्तेच लाईट चालू करा. चला घ्या. अरे सरपंच येणारे लाईट चालू कराले, मी कसं काय करू? त्याच्या हस्ते होऊ द्या ना. ते नाही त्यानं केले चौकातले 2 चालू, आता तुम्हीच करा. घ्या या बरं. अरे हारताना लागत होता एखादा पेळ्याचा डब्बा, तुमच्या घरापाशी एवढा मोठा लाईट लागला. हा, आणि काही म्हटलं त्याच्यावर विळा ठेवायला पाहिजे होता 501 रुपयाचा. हे असं काही असं तर तो तुम्ही लाईट काढा, इथं अंधारे राहायला चालते, मला काही घेणं देणं नाही आहे. अरे थांबा हो, थांबा हो, थांबा. पहिले सांगा की तुम्ही इतक्या वेळचा कटला कुठं घेऊन गेलते? हा, कुठं गेलते, कुठं घेऊन तुम्ही कटला इतक्या वेळचे? काही कमी जास्त झालं असतं, हरपला असता तर का आम्ही भरून दिला असता का तो? अरे तुम्हाला सांगितलं तर होतं आम्ही का 10-15 मिनिटात आणून देतो, तर अर्धा घंटा झाला 10-15 मिनिटाचा. 3 घंटे झाले म्हटलं, 3 घंटे. 3 घंट्यापासून तुम्ही कटला आता आणून देऊ राहिले. हे होय का तुमचा अर्धा 1 घंटा? हाव रे सोने, 3 घंटे झाले का आपल्याला? हा, 3 घंट्यापासून आपण वाटून राहिलो होतो ना ते कचरा पेट्या. सवारी सल्ल्या काका, सवारी शाहरुख्या काका, सवारी मन्यादा. घे ना, करा ना, आलो ना आम्ही आता. घ्या, करा लाईट चालू. कटला ठेव पहिले तिथं, लवकर उतरा कटल्याच्या खाली. अरे फटू काढतो ना तुमच्या हस्ते लाईट चालू राहिला म्हणून हसातच आहे थोडेसे. घ्या, 1 2 3 म्हणून तसंच तुम्ही लाईटाचं बटन दाबजा. 1 2 3. आप्पाजी इकडे पाहो. 1 नंबर निघाला, व्हिडिओ बिन फोटो बी. चला, हे कटला घ्या तुमचा, चाललो आता आम्ही घराकडे. कपडे घाला, चला घराकडे चला बरं आपण बी. झालं आपलं काम. मोहन, देवानंद भाऊ पाटील आले नाही का रे? नाही याचेच आहे ते. अरे कॅमेरा कुठे गेला मोहन त्या पांटेल्यावरचा? अरे कॅमेरा खांब्यावर लावला ना, इकडून बरोबर दिसत नाही म्हणून खांब्यावर लावला. तो कसा घुमते ना, इकडल्या साईडचं एकाच साईडचं दिसते ना म्हणून. मला वाटलं गेला चोरी आता. झालं म्हटलं बाबा काम. कचरा पेटी आणली त्यानं. बरं, त्या दोघायला सांगितलं होतं ना कचरा पेटी वाटायला, सगळ्याला वाट म्हणून. आणि पहिले मोहनच्या पांटेल्यावर दे म्हणून, तिथला गायटा पडला राहते म्हणून. तात्या, हे कचरा पेटी भरली म्हणजे कसं मग? ते नेऊन टाकायची का आपणच? ते धंदेच नाही आहे. इथं कचऱ्याची गाडी आहे, त्याच्यात टाकून द्यायचं पूर्णचा पूर्ण. सगळ्याच्या घरी, प्रत्येकाच्या घरी एक आहे. सगळ्याला सांगणं आहे का आळवा तिळवा कचरा दिसता कामा नाही. जर आळवा तिळवा कचरा टाकताना दिसला, गयाटा दिसला गावात, आणि इकडे तिकडे आळवा तिळवा पुढे खाऊन थुकताना दिसला, चाहे तो मी खाऊन नसो ना, तर 5,000 रुपये दंड आहे. 5,000 रुपये दंड, समजले ना? एवढं लक्षात ठेवा. आणि जर समजा ते ना 5,000 रुपये दंड नाही भरू शकले ते, तर मग कसं? ते 1 महिना जायला राहा लागत त्याले. काय आहे त्याच्यात नाही? हा, तुम्हाला पुढे खाणं समजू राहिलं, रस्त्यावर थुकणं हे नाही समजू राहिलं का कसं थुकावं म्हणून. गयाटा बियाटा दिसलाच नाही पाहिजे. आळवा तिळवा दिसला आणि तू बी सांगून राहिलो, 1 नोटीस लिहून ठेव त्या पांटेल्यावर. जर आळवा तिळवा इथं थुकला तर 5,000 रुपये दंड, सगळं असं लिहून ठेव पुरं. कॅमेरा तर तिथं त्याच्यासाठी लावलाय मी. तात्या राजू, अशा ना माझी गिराईक कमी होऊन जाईल ना. कॅमेरा काढा बाबा इथं. मला काय माहित त्याच्यासाठी लावला म्हणून. मी लावूच नसता दिला. नाही इथं नका लावू, मग तो दुसऱ्या इकडे लावा. तो कॅमेरा तिथंच राहील, इथून हटन नाही. आता जर हटला तर डायरेक्ट शिंदे साहेबाला फोन करीन मी, काय ना कॅमेरा चोरला म्हणून. चोरीचा दारूक टाकून देईन. कॅमेरा हटन नाही तो. त्या पांटेल्यापाशी जो बी येन त्याला पद्धतशीर सांग का जो तुम्ही खर्रा पुढे जे बी खाऊ राहिले त्याच्यातला कचरा त्या कचरा पेटीतच टाका. इथं थुकू नका, नालीत थुका. तर भल्ला जाणलं हो तात्या, तुम्ही पूर्ण गडबडच करून टाकली तुम्ही तर. ते समजून नाही राहिलं राजू. आता इथं खाईन तर इथंच थुकन ना तो. नाली इथून थोड्याशाच दूर आहे. नाली थुकायला लावत जा चुपचाप. इथं गायडा नाही पाहिजे. हेच काम करायला लवकर. सकाळी बाया सांगितलंय झाडाले. बरं जाऊ द्या, तुम्ही एवढ्या गावासाठी करू राहिलं तर आम्हाला तर हातभार लावाच लागेल. त्याच्याशिवाय आपलं गाव स्वच्छ कसं राहील? बरं ठीक आहे, सांगून द्या लागेल तेवढं. तुम्ही कसे आले होता त्या बाहेर? तुम्ही तर म्हणे झोपून राहतो म्हणे. आता काही येत नाही म्हणे बा बाहेर. थकला म्हणे माणूस दिवसभरापासून. मी येऊनच नव्हतो राहिलो बाहेर. सकाळपासून थकलो मी. वावरात गेलो होतो, लिंब तोडले, मग त्या वेल्डिंगच्या दुकानात गेलो, लय घुमलो, लय परेशानी आली मला. मी थकलो लय. माझ्या डोकंही दुखू राहिलं होतं. पण ते कसं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मूर्तीले कलर मारायला 2 जण येऊ राहिले ना, ते सल्ल्यानं सांगितलं आहे म्हणते. तर त्याच्यासाठी मी इथं थांबलो आहे. आता वाट पाहतो 15-20 मिनिटं, नाही तर मग झोपून राहतो. त्या सोन्यानं थांबून ठेवायला लावलं तुम्हाला. हा, पैसे द्या लागेल ना त्याले. त्या तिघाले बी अर्धे पैसे, सल्ल्या शाहरुख्यान म्हणाले, आणि या दोघायले बी त्याच्यासाठी थांबून ठेवायला लावलं असं. चल येतो मोहन मी जरा तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याकडे जरा राऊंड मारतो ना. तिकडे जेन ते माणसं दोघं कलरवाले. अरे थांबा हो तात्या, कुठं चालले? पैसे द्या पहिले आम्हाला. पहिले पैसे द्या तुम्ही. रोजंदारीच्या आजच्या काहीच नाही आमच्या अशी खर्च पाण्याले. असा कोणता खर्च आहे रे बा तुमचा आला? खर्च पाण्याले पैसे नाही म्हणता. हा, आणि नसता आज सांगितलं तुम्हाला कामाले तर मग कुठून आले असते तुमच्यापाशी पैसे? ते आम्ही आमचं पाहून घेत होतो, कुठून ना कुठून आणतच होतो. पण आता तुमच्या इकडे कामाले होतो ना आज. चला द्या 500 रुपये द्या लवकर. 500 रुपये जोगतो तर तुम्ही कामही नाही केलं रे. बस तो कटला घेतला असेल 50 रुपये भाड्याचा. आणि पेट्या 100 पेट्या आतापर्यंत वाटले बी 100 घराले. हा, ते 100 बी हे वय मोहनदाच्या पांटेल्यापाशी आहे. मग
कमी मेहनत लागली काय? उन्ही तानीचं काम होतं ते, आणि तुम्ही म्हणून राहिले का मेहनत नाही लागली. मग तुम्हीच काऊन नाही केलं ते काम? आम्हाला काय सांगितलं? बरं देतो ना बा पैसे, थांबा ना थोडेसे. थांबता काय? देतो पैसे. फोन पे टाकून द्या मग आम्हाला. आणि उद्या करा लागते का ते काम? हा, उद्या बी वाट जा. आणि परवा दिवसपासून मग त्या मोठ्या मोठ्या खुर्च्या एक टाटा एस देईन तुम्हाला. बस जिथं आहे तिथं उतरवायच्या, चौकात लावायच्या, जिथं लोक बसते तिथं. भेटले का मग माणसं तुम्हाला कलर कामासाठी? हा, पाहिले ना सल्ल्यानं, दोघं जण पाहिले. आता येतेच म्हणते ते थोड्या वेळात बुद्धविहारापाशी.